नमस्कार. मराठी भक्तिकाव्य या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्व शिवभक्तांचं मनपूर्वक स्वागत. श्रीधर स्वामी विरचित श्री शिवलीलामृत हा ग्रंथ केवळ ओव्यांचा संग्रह नाही, तर तो आपल्या जीवनातील दुःख, पाप आणि अज्ञानाचा अंधकार दूर करणारा एक दैवी प्रकाश आहे. 14 अध्यायांचे सार आणि शिवभक्तीची ती रहस्य उलगडणार आहोत, जी आपल्या प्रपंचातून परमार्थाकडे जाण्याचा मार्ग सुकर करतात. शिवलीलामृत ग्रंथाची मूळ मुळे स्कंदपुराणात आहेत. व्यासांकडून सूत मुनींकडे आणि पुढे श्रीधर स्वामींच्या माध्यमातून हा अमृताचा ठेवा आपल्यापर्यंत पोहोचला. शिवभक्ती कशावर उभी आहे याचं उत्तर आपल्याला ग्रंथाच्या 4 मुख्य स्तंभांतून मिळते. पहिला स्तंभ आहे मंत्र. हा पंचाक्षरी मंत्र मोक्षाचे अचूक साधन आहे. दुसरा स्तंभ आहे व्रत. प्रदोष आणि शिवरात्रीच्या उपासनेतून मनाची शुद्धी होते. तिसरा स्तंभ आहे चिन्हे वजा भस्म आणि रुद्राक्ष धारण करणे, जे शिवाची साक्ष आपल्या शरीरावर ठेवतात. आणि चौथा स्तंभ आहे भक्ती, जिथे अन्नदान आणि निस्सीम समर्पण येते. ग्रंथाचा पहिला अध्याय आपल्याला पंचाक्षरी मंत्राची ताकद सांगतो. दशार्ह राजाच्या आयुष्यातील तप्त दाह आणि कलावती राणीची भक्ती यांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की नामात किती सामर्थ्य आहे. दुसऱ्या अध्यायात आपण व्याधाची कथा पाहतो. कळत नकळत घडलेली शिवसेवा म्हणजे केवळ शिवलिंगावर बेलपत्र पडणे आणि उपवास घडणे, यातूनही शिवाची प्राप्ती कशी होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. तिसऱ्या अध्यायात गोकर्ण महात्म्य आणि पापांच्या नाशाची कथा आहे. मित्रसह राजा आणि चांडाळीण सुमित्रा यांच्या कथांतून हे स्पष्ट होते की महाबळेश्वरच्या शिवलिंगाचा महिमा अगाध आहे. चौथ्या अध्यायात पूर्वजन्माचे रहस्य आणि कर्माच्या फळाचा सिद्धांत मांडला आहे. विमर्शन राजा, कुमुदती राणी आणि श्रीकर बालक यांच्या उदाहरणातून भक्ती कशी पिढ्यानपिढ्या आणि जन्माजन्मांतरी सोबत येते हे आपल्याला कळते. 5वा अध्याय आपल्याला प्रदोष व्रताची ढाल देतो. धर्मगुप्ताचा उत्कर्ष आणि त्याला मिळालेले शिवरायांचे आशीर्वाद हे या अध्यायाचे सार आहे. 6व्या अध्यायात सोमवार प्रदोष महिमा सांगितला आहे, जिथे सीमांतिनीच्या भक्तीने चक्क मृत्यूवर विजय मिळवून पतीला परत मिळवले. 7व्या अध्यायात भगवान शिव कशाप्रकारे भक्ताची सत्व परीक्षा घेतात आणि महामृत्युंजय मंत्राच्या भस्माने मृतालाही कसे जिवंत करतात हे भद्रायूच्या कथेवरून समजते. 8व्या अध्यायात भद्रायूचे आख्यान पुढे सरकते, जिथे संकट आणि संघर्षातून भक्तीची परिसीमा गाठली जाते. 9व्या अध्यायात भस्माची किमया सांगितली आहे. वामदेव ऋषींचा स्पर्श लाभलेला ब्रह्मराक्षस असो वा शबर भिल्ल दाम्पत्य, शिवाची कृती आणि भस्मलेपन अज्ञानाचा नाश करते. 10वा अध्याय उमामहेश्वर व्रताचा प्रभाव सांगतो, ज्याने वैधव्यासारख्या दुःखावरही मात करता येते. 11वा अध्याय या ग्रंथाचा मानबिंदू आहे. रुद्राक्षाचे चिलखत आणि रुद्राध्यायाचा महिमा येथे वर्णन केला आहे. राजा भद्रसेनाच्या मुलाला मृत्यूपाशातून रुद्राक्षाने कसे वाचवले हे आपण येथे पाहतो. 12व्या अध्यायात श्रवणाचे महत्त्व आहे. केवळ शिवकथा ऐकल्याने बहुलासारख्या दुराचारी जीवाचाही उद्धार होतो. 13व्या अध्यायात सतीचा त्याग, शिवपार्वती विवाह आणि तारकासुराचा वध अशा सृष्टीच्या कल्याणाच्या कथा आहेत. आणि अंतिम म्हणजे 14व्या अध्यायात त्रियाळ राजा आणि चांगुणा यांची भीषण सत्वपरीक्षा आहे, जिथे स्वतः देवभक्तासमोर नतमस्तक होतात. या संपूर्ण प्रवासाचे गणित कर्म आणि मुक्ती यात दडले आहे. नकळत घडलेली शिवसेवा असो वा जाणून बुजून केलेले प्रदोषव्रत, शिवाची कृपा ही अटळ आहे. शिवलीलामृत पारायणाचे फळ म्हणजे केवळ आरोग्य आणि ऐश्वर्य नाही, तर जीवनातील सर्व दुःखांचा नाश आणि अंततः शिवलोकाची प्राप्ती आहे. भक्तीचे हे 4 आयुध वजा मंत्र, रुद्राक्ष, भस्म आणि व्रत वजा हे आपल्या अंतरंगात आणि बहिरंगात शिवाला जिवंत ठेवतात. मनाची एकाग्रता मंत्राने साधते, तर शरीराची शिस्त व्रताने येते. या ग्रंथाचे वाचन आणि त्यातील तत्वांचे पालन करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने श्री सांब सदाशिवार्पणमस्तू म्हणणे होय. आपल्या जीवनातही या भक्तीचा उदय होवो याचं प्रार्थनेसह आपण आजच्या या सत्संगाचा समारोप करूया. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.